नमस्कार, आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। चला वळूया तर एका नवीन बातमीकडे। आजची बातमी, शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व शिवसैनिकांशी सुलवाडे बॅरेज येथे शेतकरी व शिवसैनिक यांनी 2 तास ठिय्या आंदोलन केले। यावेळी कुठलेही अधिकारी येथे उपस्थित नव्हते, म्हणून फोनवर संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांनी सांगितले की लवकरात लवकर लिकेज बंद करणार। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की जर आपण या खिडक्या दुरुस्ती करून पाणी वाहतूक बंद केले नाही तर शिवसेना उबाटा गटाच्या वतीने शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। तीन महिने लिकेज तुम्ही काढला नाही बुवा, असा शेतकऱ्यांचा आरोप जेव्हा पाणी अडवलं गेलं तेव्हा लिकेज बंद व्हायला पाहिजे होता बॉस। हा ओपनच होता 5 नंबरचा, सुवर्ण येवा चालू नाही आमचा येवा चालू राहिला, आम्हाला कळतं ना ते। सुलवाडे बॅरेज या ठिकाणी जे गेल्या 2-3 महिन्यापासून लिकेज मुळे जे पाणी वाहून जातंय आणि त्याच्यामुळे पाण्याची जी पातळी आहे ती सुकवत गावाकडे बॅकवॉटर जातंय, त्या बॅकवॉटरच्या पाण्याची पातळी खूप खालावली, खूप कमी झाली आणि शेतकऱ्यांचे जे बोरवेल आहेत, जे विहिरी आहेत, त्या पाण्याची लेवल कमी व्हायला लागली, पाणी कमी यायला लागलं मोटरमध्ये आणि त्याच्यामुळे पिकं करपायला लागली, जळायला लागली। तेव्हा शेतकरी या ठिकाणी जेव्हा बॅरेजला येतात पाहतात, त्यावेळेस बॅरेजच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला इथं घुसण्याचा अधिकार नाही, इथं घुसू नका, इथं येऊ नका, पाणी तुमच्याकडे इथं येण्याची परवानगी का, पाण्याची परवानगी का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना विचारून इथं येण्यापासून मज्जाव करत होते इथले कर्मचारी अधिकारी। याच्यावरनं शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झालेली आहे की जाणून बुजून बॅरेजचं जे पाणी आहे, जे तापीचं पाणी जे आलेलं एवढं कोट्यावधी रुपये खर्च करून, हा गरिबांचा पैसा आहे, शेतकऱ्यांचा पैसा आहे, शेतमजुरांचा पैसा आहे, याच्याने एवढं मोठं बॅरेज उभं केलेलं आहे आणि त्याच्यातलं जे पाणी आहे जे थांबवायला पाहिजे ते जाणून बुजून लिकेज करायचा। कारण याच्या मागे एक इकडे दाखवा तुम्ही, बघा त्या समोर रेतीचा ठिय्या चालू आहे, त्या ठिकाणी त्या रेतीच्या ठेकेदारांचं जर पाणी आटलं तिथं तर त्या बोटी चालवता येणार नाही आणि त्याच्यामुळे किंवा जे रेती ते वाहून नेतात, मोठे मोठे खड्डे तयार होतील आणि त्याच्यामुळे प्रशासनाचं लक्षात येईल की आम्ही किती मोठ्या प्रमाणावर इथे रेतीचा उपसा करतोय, ते लक्षात येऊ नये म्हणून या अधिकाऱ्यांची त्यांनी साठलोट केलंय किंवा काय पैशांचा देवाणघेवाणीचा व्यवहार झालाय का, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये साहजिक येणार। कारण 4-5 दिवसापूर्वी जेव्हा शेतकऱ्यांनी तक्रार केली की हा लिकेज का बंद होत नाही, तेव्हा त्यांनी तात्काळ इथं 5 लिकेज होते, आता 3 बंद झाले, 2 चालू आहेत तरी पण, आणि आमची अशी मागणी हे 2 पण बंद झाले पाहिजे। आणि प्रशासन काय करतंय, जर रेतीचा ठेका या समोर इतक्या जोऱ्या बॅरेजला लावून बॅरेजचं नुकसान होणार आहे का? कोट्यावधी रुपयाचा बॅरेज बांधलेला आहे आणि तिथं रेतीचा एवढा मोठ्या प्रमाणावर उपसा होतोय, याच्याकडे पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे। आणि जे लिकेज या ठिकाणी या बॅरेजला झालेले आहेत, हे तात्काळ या डिपार्टमेंटने ते दुरुस्त करून हे लिकेज बंद केले पाहिजे आणि संपूर्ण पाणी साठा हा अडवला गेला पाहिजे, अशी आमची कळकळीची विनंती। अन्यथा आणि आज आम्ही आलो, एकही अधिकारी इथं उपलब्ध नाही, आम्ही फोनवर संपर्क केला, बराच वेळ फोन उचलला नाही आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरे अधिकारी सांगतात मी मिटिंगला आहे धुळ्याला, दुसरे सांगतात आम्ही शिरपूरला आहे, म्हणजे आज वेळ दिलेली होती चर्चेसाठी, काय कारण आहे बुवा लिकेजचं, तर त्या कारणासाठी या ठिकाणी अधिकारी पण कोणी उपस्थित नाही। आम्ही अर्धा तासाने 1 तासाने येणार, आम्ही त्यांची वाट बघतोय। या ठिकाणी आज धरणे धरून बसलोय, ठिय्या मांडून बसलोय सर्व शेतकरी मिळून। जर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, या ठिकाणी जर लिकेज बंद झाले नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी या बॅरेजवरती आंदोलन करण्यात येईल, मोठं आंदोलन उभं करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाला प्रशासन आणि या ठिकाणाचे जे अधिकारी, जे कर्मचारी हे सर्वशी जबाबदार राहतील। त्यांनी लवकरात लवकर हे लिकेज बंद केले पाहिजे, अशी आमची कळकळीची मागणी आहे। आणि जो रेतीचा ठेका कायदेशीर तुम्ही चालवा, जेवढं दिलेलं आहे तेवढा, परंतु या ठिकाणी जरी पाहिलं प्रचंड मोठा उपसा या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी पण खालवली जाते, याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे, अशी आमची कळकळीची विनंती आहे। नाहीतर उग्र स्वरूपाचं आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने या ठिकाणी उभं राहील। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।